देवा गण
करीतो वंदन करीतो या छाया तुम्ही नाचत या देव गणराया श्री गणा यारणा मुची कामना दुडू दुडू धावतया देवा दुडू दुडू धावतया याव विघ्न हराया दुडू दुडू धावतया मरतो देव तुला वंदितो पाया पुन्हा गुवरिया आम्हा दर्शन द्या श्री गणा यारणा मुची पूरवय कामना गाव गणपती राया देवा गणराया वंदितो पाया पुन्हा गुवरिया आम्हा दर्शन द्या श्री गणा यारणा मुची पूरवय कामना गाव विघ्न हराया तुझे नृत्य पाहून माझं मन कसं प्रसन्न झालं. रंभे, आज या देवेंद्राला पराजित करून तुला माझी पट्टराणी बनविणारा अंतासूर
देवेंद्र अंतासूर कोणासमोर काय बोलत आहे याचे त्याला योग्य भान आहे. देवेंद्र साक्षात गणेश साकडून वरदान प्राप्त करून घेतलाय. सजीवापासून माझा मृत्यू नाही आणि जर का मृत्यू नसेल तर मग माझा पराजयही नाही. आणि जर का माझा पराजय नसेल तर देवेंद्र तुझे भय ते काय? अंधासुरा, तू अजून मला परिचित नाही. आल्या मार्गी परत जा, नाहीतर तुझा मृत्यू आहे निश्चित. देवेंद्र या अंतासुराला मृत्यूची भीती मुळीच नाही. त्याची भीती ही फक्त तुम्हा देवांना. मुकाट्याने अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि तू निघून जा. याच्यात तुझं मला आहे. अंधासुरा, गणेशाच्या वराला उन्मत्त होऊन या अमरावतीवर चोरी. अरे जोपर्यंत आयुर्देव आहे तोपर्यंत ही अमरावती माझीच राहील. नाहीतर ती कदापि तुझी होऊ देणार नाही. देवेंद्र एवढीच गंमत असेल तर हो युद्धात तयार. ए, मग वेळ कशाला अंधासुरा? चालत तुम्ही रणयुद्ध. माझी प्रजा कशी आनंदी आनंदात आहे. जानूर मुष्टिक महाराज, माझी प्रजा आनंदी आणि सुखी तर आहे ना? होय महाराज. कोणी विद्रोह तर करत नाही ना? नाही महाराज. आणि करायलाच कसं? या कंसाचं नाव ऐकतात. माझी प्रजा कशी थर थर कापू लागते. जानूर मुष्टिक महाराज, अजून काही? महाराज, तुम्ही पाठवून त्याचा श्रीकृष्णाने वध केला. काय? कृष्ण 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 काय करावं त्या काठ्याचं? त्या कृष्णाला मारण्यासाठी कित्येक दैत्य कित्येक असुर पाठविले, परंतु त्यांचाही त्याने पराभव केला. काय करावं त्या काठ्याचं? काय करावं? चुकी माझीच झाली. जानूर मुष्टिक बोला महाराज. आठवतोय का लग्न सोहळा? हो महाराज. माझी प्राणाहून लाडकी बहीण देवकी, तिचा विवाह त्या वसुदेवाशी अगदी थाटामाटात लावून दिला. घोड्यावरून वरात मिरवली. तिला सासरी सोडण्यासाठी 7 घोड्यांचा रथ बांधला होता आणि त्या रथाचा सारथी स्वतः झालो. कारण माझी प्राणाहून लाडकी बहीण देवकी ही सासरी निघाली होती.
वरात एकदम वाजत गाजत निघाली होती. मथुरेची प्रजा तर आनंदाच्या जल्लोषात नाहून गेली होती. घोडे तर अगदी वाऱ्याच्या दिशेने धावत सुटले होते. आणि वरात मध्यभागी येताच सोसाट्याचा वारा सुटला. ढग भरून आले. मुसळधार पाऊस पडू लागला. आणि त्या क्षणी माझा घोडा थांबला. चानूर, माझा घोडा थांबला. घोडा थांबतात मी त्याला विचारलं, हे विश्वांबर, तू का थांबलाय? तुला काय या कंसाचा काळ दिसतोय का समोर? हे शब्द त्याच्या कानी पडतात. घोड्याने टाच मारली आणि टाच मारताच विजांचा कडकडाट सुरू झाला. आणि त्याच वेळी एक दिव्य आकाशवाणी झाली, कंसा कंसा सावध हो, कंसा कंसा सावध हे शब्द माझ्या कानी पडताच माझी कल्पनेची आग मस्तकात धावून मिळली. त्या क्षणी त्या दोघांना बंदीगृहात बंदिस्त करून घेतलं. देवकीची सापत्य शिल्यावर आपटून ठार मारून टाकली. 7वी वीज निसटली आणि 8वा तो माझा काळ कृष्ण. गोकुळात अगदी आनंदात वाढत आहे. त्या काट्याची एवढी मजाल त्याने मथुरेत येणारे दैदूत सुद्धा प्रतिबंध केला. काय करावं त्या कृष्णाचं, काय करावं? महाराज, मी तुम्हाला एक युक्ती सुचवू का? बोल चानूर, अशी कोणती युक्ती आहे? महाराज, आपण आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञाचे आयोजन करावे आणि प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण यांना आमंत्रित करावे आणि तिथेच कप्ताने त्याचा वध करावा. चानूर, युक्ती तर अगदी चांगली आहे, परंतु गोकुळात जाणार कोण? त्या श्रीकृष्णाला या ठिकाणी घेऊन येणार कोण? कोण मुष्टिक? महाराज, आपल्या लाडके अक्रूर मामा याच्या डोक्याला चांगले जुळे संबंध आहेत बघा. त्याची श्रीकृष्णाला अधिकार नजर करतील. चानूर, मुष्टिक, तुमचा बुद्धी कौशल्य म्हणजे अप्रतिम. मग वाट कशाची बघताय? आता अक्रूर मामांना बोलवा. नको अडवू मला रे श्री हरी, जाऊ दे. नको अडवू मला रे श्री हरी.
तुम्ही कोणत्या कारणात मला धावा करत आहात? हे विघ्नहर्ता, करुणा करा. ब्रह्मांड नायका, आपल्यासी माझा दंडवत प्रणाम. तुझे हे दृष्टी उच्चार, मनाची एकाग्रता आणि त्या एकाग्रतेतून तू केलेली माझी तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला इच्छित वर तू प्राप्त करून घे. हे गणेशा, आपण या भक्ताच्या आधी धावून आलात. आपण मला प्रसन्न झालात. गणेशा, आपण मला कोणत्याही सजीवापासून मृत्यू येणार नाही असे वरदान द्या. हे हरिभद्रा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मी हा वर देत आहे. सकाळ या देहरूपी पेटी बदनरूपी रक्त घालून श्री गणेशाला अर्पून. ते माझे तपोबल पाहून श्री गणेश माझ्यावर प्रसन्न झाले. त्यांनी मला वरदान दिलं, सजीवापासून माझा मृत्यू नाही. आणि जर का मृत्यू नसेल तर मग माझा पराजयही नाही. आणि जर का पराजय नसेल तर या हंतासुराला भय ते कशाचे. गुरु शुक्राचार्याने सांगितल्याप्रमाणे गणेशाकडून वरदान प्राप्त करून घेतलं. आणि आता या हंतासुराच्या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. ब्रह्मांड नायका, या नारद आपणास कोटी कोटी प्रणाम. अरे हो, सूर्यदेवाच्या अहंकारापासून निर्माण झाला तो अहंतासूर, ज्याने गणेशांना प्रसन्न करून अमरपणाचं वरदान प्राप्त करून घेतला आहे आणि आता पृथ्वीवरती हाहाकार माजवत आहे. आता येथे आलोच आहे तर त्याची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण आळवितो विनवितो तुला, आळवितो विनवितो
लाभला देव माझा मला लाभला विष्णुदेवा तुझा पराजय हा निश्चित दीन दयाळा हे भगवंता दीन दयाळा बाता केला देवा नारायणा माझी नवकाची नारायणा देवा नारायणा माझी नवकाची नारायणा हे भगवंता दीन दयाळा हे भगवंता दीन दयाळा बाता केला देवा नारायणा माझी नवकाची नारायणा देवा नारायणा माझी नवकाची नारायणा हे भगवंता दीन दयाळा हे भगवंता दीन दयाळा बाता केला देवा नारायणा माझी नवकाची नारायणा देवा नारायणा माझी नवकाची नारायणा हे भगवंता दीन दयाळा हे भगवंता दीन दयाळा बाता केला देवा नारायणा माझी नवकाची
नारायण नारायण हे अंतासुरा अगं पोरीनो, मथुरेच्या बाजारात चाललात, पण मथुरेचा घाट फारच अवघड. एखादं गाणं घ्या, मग जाऊ पटापटा. मावशी प्लीज का गाना सुनेगी. अगं बाई, क्रिस का गाणं म्हणेगी. उड्या मारत मारत. मावशी मी घेते पण चांगलं गाणं. घे पोरी घे, तू तरी एखादं चांगलं गाणं घे. हृदय भरून आले माझे हृदय भरून आले हृदय भरून आले माझे हृदय भरून आले बाबांचे गुण हिला सारे आठविले बाबांचे गुण हिला सारे आठविले हृदय भरून आले हिचे हृदय भरून आले. काय हे गाणं हृदय भरून आलं. तुझं गाणं ऐकून माझं इथं हृदय भरून आलं. कशी कशी घेतात का गं टवळे. हो मागा. अगं मावशी तूच घे ना एखादं गाणं. मलाच म्हणतेस घे गाणं. हा तूच घे. ठीक आहे, घेतो बरे. उभा राहिला चंद्रभागेतील उभा राहिला वैष्णवांचा देवदासी डोळा पाहिला यावर तुम्हीच काय तो माझा गाणं. होय महादेवा, अहंतासूर फारच उन्मत्त झाला आहे. इंद्रदेव विष्णुदेव त्या अंतासुराला गणेशाने अमृतत्वाचे वरदान दिलं आहे. त्याचा नाश करण्याचा मार्ग ते सांगू शकतात. आपण गणेशाची आराधना करू. ठीक आहे. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. देव तुम्ही कोणत्या गाण्यात गणेशा, तुमच्याकडून मिळालेल्या वरदानामुळे तो अंतासूर फारच उन्मत्त झाला आहे. या असुराचा नाश करणे हे आता तुमच्याच हाती आहे. काय तू पुण्य केले
अंतरीच्या भावनाने कोणचे नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले संग जन्माये मुनी मानवा मानवा या देहा कारणी काय तू पुण्य केले संग जन्माये मुनी नारायण नारायण हा आवाज त्या कल्ल्याला नारदाचा आहे. सोडून दे रे वेड गर्व अभिमान सोडून दे रे वेड गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. देवेंद्राची अमरावती काबीज करून तिथं आपलं राज्य प्रस्थापित करणारा अहंकासूर देवेंद्रा, तुझी अमरावती, तुझ्या या अमरावती, तुझ्या नाटकाण्याचा वेनंत करण्यासाठी हा अहंकासूर तुझ्या वस्तावर येत आहे. आणि सर्व राजा घोषित केला आणि सर्व देवांनी मिळून राजा घोषित केला. सर्व देवांच्या आशीर्वादाने आणि मदतीने हे सर्व पार पडले आहे. आज प्रत्येक दिवस झाले इंद्र दरबारी रंभेचे नृत्य पाहिले नाही. रंभे, हे रंभे, रंभे, हे रंभे. विष्णुदेवा, तू देवांचा आवाज पडला आणि सुदामा जाऊ या भगताला डोलावे. जास्वंद फुलाची आवड मोठी गुळगोबऱ्यात देवा साखरेची वाटी गुळगोबऱ्यात देवा साखरेची वाटी.
आणि आता दैत्यगुरु शुक्राचार्याच्या उपदेशाने या साऱ्या त्रिभुवनावर या साऱ्या त्रैलोक्यावर आपलं राज्य प्रस्थापित करणारा अहंतासुर हा आवाज त्या गल्लाला नादात आहे. सोडून दे रे वेड गर्व अभिमान सोडून दे रे वेड गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे रे वेड गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची गेले महादेवी म्हणून गेले. अरे देवा हो, कुठे लोपवलं तुमचं देवत्व? तुमचं हे देवत्व हा अंतासूर नष्ट करा. अखेर विजय अंतासुराचा झाला. हे कैलासी माझं झालं आणि या सर्व देवदिकांचा पराजय करून या साऱ्या त्रिभुवनावर आपलं राज्य प्रस्थापित केलं. Ha 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 ha!
महादेवा गणेशाकडून आम्हाला ध्वज वरदान प्राप्त केला. त्या वरदानाच्या बळावरती साऱ्या त्रैलोक्यावर राज्य करण्याच्या हेतूने आज इथे तुझ्या कैलासावर आक्रमण केलाय. देवा तू कट्याने कैलास माझ्या स्वाधीन कर. या देवाचे तिथून निघून जा. याचा तुझा मला आहे. दैत्यराज, तो जो अहंकार करत आहे तो इथेच थांबव आणि पाताळात निघून जा. इंद्रदेवांची आणि विष्णुदेवांची वैकुंठी अमरावती परत कर. महादेवा अमरावती वैकुंठपुरी ही परत करण्यासाठी मुलींची किंवा नाही, यासोबतच तुला आज युद्धात पराजित करून तुझे कैलासी हस्तगत करणारा अरे असुरा, महादेवाला खोजीत करू नकोस. त्यांनी जर तिसरे निद्रे उघडले तर तुला इथेच भस्म करून टाकतील. देवेंद्र हा अंतासूर, हा राजा अंतासूर आज महादेवांना युद्धात आवाहन करत आहे. दैत्यराज, ये रणांगणात आणि स्वीकार युद्धाचं आव्हान.
रंभे आज आज या देवेंद्राला पराजित करून तुला प्राप्त झालेलं वरदान ऐकून तुझं अंग कसं भेटून निघालं असणार अर्धा तरी मला वाटलंच होतं तू माझ्या भेटीला कसा आला नाहीस अर्धा साक्षात गणेशाकडून कोणत्याही सजीवापासून मृत्यू नाही असे वरदान प्राप्त केले या अंतासुरानं. नारायण नारायण. हे अंतासुरा, मी तुला याचा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. नारायण नारायण. नारदा तू आणि मला मार्गदर्शन करणार नारदा या तिथे मला मुळीच शंका नव्हती बोल बोल तू कोणते मार्गदर्शन करणार आहे आज सांगितो मी तुला माझा जन्म पुन्हा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा अवतार परिला माशमी धरिला शंकासुराला मी धारच मारिला शंकासुराला मी धारच मारिला शंकासुराला मी धारच मारिला ओळखूनी राधया दुःशासना हे ओळखूनी राधया दुःशासना ऐकना कैकलीला धर्मरक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा अवतार दुसरा धरिला मी गुरुम या धरतीचा राधिला मी धर्म या धरतीचा राधिला मी धर्म या धरतीचा राधिला मी धर्म सातारा आलो मी या रक्षणा सातारा आलो मी या रक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा अवतार तिसरा वराह दमाचा दाडे धरून मी राखिली नाथ दाडे धरून मी राखिली नाथ दाडे धरून मी राखिली नाथ छत्रसृष्टीचे तारणा माझ्या विना छत्रसृष्टीचे तारणा माझ्या विना ऐकना कैकलीला धर्मरक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा अवतारी चवत्या नरसिंह झालो प्रल्हादासाठी मी त्या धावून आलो प्रल्हादासाठी मी त्या धावून आलो प्रल्हादासाठी मी त्या धावून आलो भिंतमधून आरक्षिले भक्त जना भिंतमधून आरक्षिले भक्त जना ऐकना कैकलीला धर्मरक्षणा ऐकना कैकलीला धर्मरक्षणा अवतारी पाचव्या वामन झालो ब्रह्म
धरिला जन्म माझा कोकण भूमीला शक्तियांची मारिला मी सह अर्जुना शक्तियांची मारिला मी सह अर्जुना अवतार सातवा श्रीराम धरिला लंकाधीश मारिला मी लंकेत जाऊनी मृत्युदंड दिला मी त्या रावणा मृत्युदंड दिला मी त्या रावणा अवतारी आठव्या श्रीकृष्ण दालो कंस ममाला मी वदन्यासी आलो नानारूपे ही माझी विश्वरंजना नानारूपे ही माझी विश्वरंजना कैकलीला धर्मरक्षण हैदना कैकलीला धर्मरक्षण अंगणी सोनियाची नवी पहाट निळांबरातून आली किरणांची तांबूसलाट निळांबरातून आली किरणांची तांबूसलाट सोन पावनाने सजली अंगणी सोनियाची नवी वाट हो सोन पावनाने सजली अंगणी सोनियाची नवी वाट धुक्याची पसरली रंगीत चादर ही धरणीला धुक्याची पसरली रंगीत चादर ही धरणीला गाई गुरे गोठ्यामधून गेली पानवट्याला गाई गुरे गोठ्यामधून गेली पानवट्याला गाई गुरे गोठ्यामधून गेली पानवट्याला हिरवळीच्या रानावरती धोका देई वारा हिरवळीच्या रानावरती धोका देई वारा गार गारव्याने अंगी आला शहारा गार
सोन पावलाने सजले अंगणे सोन्याची नवे वाट हो सोन पावलाने सजले अंगणे सोन्याची नवे वाट वसंत ऋतूची आहे किमया सारी न्यारी वसंत ऋतूची आहे किमया सारी न्यारी त्याच्या संगे शोभून दिसतो निसर्गरम्य भारी त्याच्या संगे शोभून दिसतो निसर्गरम्य भारी त्याच्या संगे शोभून दिसतो निसर्गरम्य भारी कोकिळेचे मधुर सूर सुंदर येती गाणी कोकिळेचे मधुर सूर सुंदर येती गाणी त्याच्यामध्ये लागली रानकिड्यांची गाणी त्याच्यामध्ये घुमू लागले रानकिड्यांची गाणी त्याच्यामध्ये घुमू लागले रानकिड्यांची गाणी सजवू लाल निळ भरलेले डोईवरचे माठ सजवू लाल निळ्या रंगाने भरलेले डोईवरचे माठ सोन पावलाने सजले अंगणे सोन्याची नवी वाट हो सोन पावलाने सजले अंगणे सोन्याची नवी वाट अंबरातून आली किरणांची तामुसल अंबरातून आली किरणांची तामुसलाट सोन पावलाने सजले अंगणे सोन्याची नवी वाट हो सोन पावलाने सजले अंगणे सोन्याची नवी वाट शाबास शाबास बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला निळा निळा नभीस गो जणू लाजविते बघा निळा निळा नभीस गो जणू लाजविते मनाला करूया शंकर साजणी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला करूया शंकर साजणी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला निळा निळा नभीस गो जणू लाजविते मनाला निळा निळा नभीस गो जणू लाजविते मनाला करूया सुंदर साजणी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला करूया सुंदर साजणी बाजारी जाण्याला आज बाजारी जाण्याला चमचमबाई वाजे पैजण कंगनचा हाती कंगनचा चमचमबाई वाजे पैंजण कंगनचा हात कंगनचा बोली फुलांचा माळाला गजरा चंद्रासमा वाटे चंद्रासमा बोली गजरा चंद्रा समा चंद्रा समा निळा
गाते गाणे मन बेभान होई मन बेभान गाणे मन बेभान होई मन बेभान हर्षाने फुलती मोऱ्या गाई घरी गाई गाईच्या हर्षाने फुलती मोऱ्या गाई घरीच्या गली गलीच्या निळा निळा नदी सिधो जणूला दविते मनाला निळा निळा नदी सिधो जणूला दविते मनाला करूया सुंदर साजणे बाजारी जाण्याला आग्रा बाजारी जाण्याला करूया सुंदर साजणे बाजारी जाण्याला आग्रा बाजारी जाण्याला करूया सुंदर साजणे बाजारी जाण्याला आग्रा बाजारी जाण्याला तेव्हा उतरून डोळीचे माठ पेंडा सुद्धा मला तोरा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा हुकुम देवांचा कायदा कायदा हुकुम देवांचा कायदा कायदा हुकुम देवांचा बंद केली तुमची वाट तेव्हा उतरून माट पेंड्या सुद्धा मला तोरा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायदा कायदा हुकुम देवांचा कायदा कायदा हुकुम देवांचा या गोकुळाचा मालका विकताच्या कंसाला तुमचा झाला अतिशिर घोर म्हणून अडवी तो वाटीला समजा आहे हा कर रस्त्याचा कृष्ण राहणार गोकुळाचा कायदा कायदा हुकुम देवांचा कायदा कायदा हुकुम देवांचा कायदा कायदा हुकुम देवांचा कायदा कायदा हुकुम देवांचा येते येते पोरीनो मी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या तोऱ्यात
सावध हो. अरे बालका कोण आहेस तू आणि माझ्या मार्गामध्ये का आला आहे या साऱ्या त्रिभुवनाला तुझ्यापासून मुक्त करायला आलो आहे. कर माझ्याशी युद्ध. अरे बालका मी तर त्या देवदूतांचा पराजय केला. तू तर एवढासा बालक तू किती वेळ माझ्या समोर टिकणार. अरे बालका एवढीच गमन असेल तर कर युद्ध. अरे बालका अजूनही वेळ गेली नाही. गणेशा गणेशा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. गणेशा आपण दिलेल्या वरदानानं आणि माझ्या अहंकारानं मी खूपच पाप केली. गणेशाला मारू नका. गणेशा मला जीवन दान द्या. मला जीवन दान द्या. तुला तुझी चूक समजली यासाठी मी तुझी क्षमायाचना करत आहे. ठीक आहे, परंतु अंतसुरा तू सर्व देवांना त्यांची राज्य परत कर आणि पाताळात जाऊन सुखात राहा. गणेशा जशी आपली आज्ञा.
नामाची देवा आसई मोठी तुझ्या नामाची देवा आसई मोठी तुझ्या नामाची देवा आसई मोठी दर्शन द्यावे गणा यावे 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 ओ तुझ्या भक्ताला तारावे ओ यावे 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 ओ तुझ्या भक्ताला तारावे नजर मनाची गगना
गमा दूर झाला हो बाजूला मिळेल मी सांगू. सांग सांग चांगली हाताकडून काढते बघ तिला. अगं मावशी कोण नाही बोललं बघ. एवढं काय म्हणाल होते. चल ना ग बाजाराला. चला मग जाऊया तर. चल. मावशी ए मावशी अगं हा बघ माझ्याकडे बघतो. कोण तो मुडदा मग अगं हा बघ. हो होय हा हा हा. काय रे मुडद्या पोरीकडे बघतोस काय बघायचं तर माझ्याकडे बघ. बाजाराला निघाली घेतलंस काय नेसलंस काय ते तरी सांगा. अगं सांगायलाच पाहिजे का. अगं हो मग त्याशिवाय तुमच्या मालाची विक्री होईल कशी. अगं ऐक तर. सुटलाय गाडगाड हवा नेसलाय बघ मी शालू नवा. अगं ऐकतेस ना. हो हो ऐकते ऐकते. अगं सुटलाय गाडगाड हवा नेसलाय मी शालू नवा. विक्रीला घेतलाय खावा आणि निघाले बघ अशी मथुराच्या बाजाराला. आणि तू का तारा तू काय घेतलं. मग मावशी मी सांगू. अगं बाई 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 चंद्रे तिचा स्टार्टरच लागत नाही. बोलव अगं मावशी तिची जीभ जड आहे बघ. काय सांगते जीभ जड आहे. सासवीवर भांडताना बाई जीभ पटापटा चालते. आणि तू सुंदरे माग का उभेशी ये पुढे आणि सांग काय ते घेतलंस. अगं बाई काय घेतलं. अगं ते खात पण जा. हे काय मी तुझी काय काय म्हणता. बाय 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 ग कशी झिरो बिगर नाही गाडाची गाडा आणि बोचाला तुंच. हो गे. आणि तू का चंद्रे कशी कमरीवर हात घेऊन ये पुढे. मगाशी बरी जीप चालवते पटापटा आणि आता कशी गप्प उभी आहे. ये पुढे आणि सांग काय घेत असते. अगं बाई चंद्रकांतचं का. चला चला जाऊया मथुरेच्या बाजाराला. अगं मावशी आम्हा सर्वांना प्रीतीचे पंख घेती
देण्याची कामगिरी ही आपल्या संगतीचे सवंगडी पेंद्या व सुदाम यांना सांगितलीच पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. अरे सुदामा, श्रीकृष्ण देवाने हाक मारले बघ. होय काय? आलो आलो देवा आलो. कृष्ण देवांचा आवाज पडला कानी. कृष्ण देवांचा आवाज पडला कानी. राधे थांब, मी हाक मारते मावशीला. म्हातारे, अगं म्हातारे, तुझ्या हाताने काय यायची नाही ती, त्यापेक्षा मीच हाक मारते. मावशी, अगं मावशी, मावशी, अगं मावशी, कोण हाक मारताय सकाळी सकाळी? अगं मावशी, मी राधा. अगं काय ग राधे? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेचे वादळ चाललोय बघ, तू येशील का ग? आले आले बघ, नवऱ्याला मांडीवर घेतलंय, त्याला पाचतेनी येते. ये लवकर ये. हो आले. तू काय नेसलास? मी काय घेणार, मी म्हातारी मावशी, घातलं बुगड, नेसलं लुगड, चालले तुमच्यावर मतेच्या बाजाराला. अगं हो का? बरं बरं, आता काही नाही का तुम्हाला? चला. चल. प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले पारितोषिक निशांत कोलगे पांडू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रुद्र कोलगे दालचा राईस यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नयन गावडे साहिल गराटे 201 रुपयाचं बक्षीस.
देवी देवता यांना सलोखी फलो करून सोडले आहे. देव महादेवा, त्या हंतासुराने आम्हा देवांचे राज्य हस्तगत केले आहे. त्यावर तुम्हीच काहीतरी समाधान करावे. देव एवढे भयभीत नका हो. त्या असुराचा काळ जवळ आला आहे. तुम्ही निश्चिंत राहा. हंतासुरे